कधीतरी बायकांनी सुद्धा नवऱ्याचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे, कधीतरी त्याच्याबद्दल कधीतरी गर्व बाळगला पाहिजे. अरे ज्या नवऱ्यानं काही कळायच्या आत आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, कुटुंबाला सर्व वैभव मिळून दिलं, कुटुंबाला प्रसिद्धी मिळून दिली, श्रीमंती मिळून दिली, सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होऊन दिल्या, आणि आयत्या तुम्ही त्या बंगल्यात आलात, आयत्या त्याच्या गाडीच्या एसीत मध्ये बसता, आयत्या त्याच्या बँक बॅलन्सवर, त्याच्या कमवलेल्या पैशावर महागड्या महागड्या साड्या घेता, नवे नवे मनात येईल ते खरेदी करता, चांगलं ऐश्वरामाचं जीवन जगता. अरे मग त्या नवऱ्याचं कधीतरी दोन शब्दानं तोंड भरून कौतुक करावं. काय अपेक्षा आहे नवऱ्याची तुमच्याकडून? काहीच अपेक्षा नाही, पण माझा नवरा चांगला आहे, कर्तृत्वान आहे, स्वाभिमानी आहे, एवढं म्हणायचं तरी आपल्या तोंडातून असे चांगले शब्द काढत जा. त्याला एवढी गोष्ट खूप झाली हो. बायकोने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि ती आपण ऐकली, बायकोने एखादं काम सांगितलं आणि ते आपण ऐकलं, मग आपण का बायकोचे गुलाम होतो का? होतो का गुलाम? नाही होत. पण आपल्याला असं वाटतं की बायको काम सांगती म्हणजे आपण ती का आपली मालकीन झाली का? हे डोक्यात कधी आणू नका. अरे ह्या भगवंतानी नवरा बायकोचं नातंच असं बनवलंय, सुख दुःख वाटून घ्यायचे, सुखात सुद्धा एकत्र राहायचं, दुःखात सुद्धा सोबत रडायचं, सोबत हसायचं. अरे ज्यावेळेस खरी तुमच्यावर वेळ येते ना, तर हे हसणारे कोणी येत नाहीत, खंबीरपणे फक्त साथ आपली बायको देत असते, लक्षात. पुरुषाची पात्रता त्याच्या बायकोकडे पाहून कळते. त्याचं बँक बॅलन्स पाहायची गरज नाही. त्याची बायको हसत खेळत असेल, त्याची बायको आनंदी असेल, त्याची बायको राणीसारखं जीवन जगत असेल, तर तुम्ही समजून चला हिचा नवरा राजा माणूस आहे. अहो आज असं पाहायला मिळतंय, एखादा दारू पिणारा असेल, त्याच्या कुटुंबात कसल्याच सुखसुविधा नाहीत, तरी त्याचा प्रपंच सुखी चाललाय. त्याची बायको आहे त्या परिस्थितीत त्याचा प्रपंच सुखाचा संसाराचा गाडा पुढे ओढत आहे. आज अशी परिस्थिती आहे, ज्यांना सुपारीचं व्यसन नाही, सगळ्या सुखसुविधा आहेत, मरणामातीचा पगार आहे, आणि त्यांचे मात्र डिव्होर्स होत चालले. त्यांचा प्रपंच कडीला जायला नुसतं पोलीस स्टेशन आणि कोर्ट, 4 वर्ष लग्नाला आणि 6 वर्ष तारखेला, अशी परिस्थिती का होत चालली? कारण संप्रदायाकडे हे शिकलेले लोक वेगळ्या नजरेने पाहतात. यांना पैशात देव दिसतो, पण मंदिरामध्ये देव दिसत नाही, म्हणून हे दिवस उलटे चाललेले आहेत. कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात, साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नसतात. आपल्या आयुष्याचा जोडीदार सावळा असला तरी चालेल, आपल्या आयुष्याची जोडीदारीन सावळी असली तरी चालेल, पण आपल्याला आयुष्यभर साथ देणारी असावी. एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी असावी, त्या व्यक्तीचा फोन आला, त्या व्यक्तीची भेट झाली, त्या व्यक्तीशी बोलणं झालं की आपल्या आयुष्यातली सगळी टेन्शन, सगळा तणाव आपण विसरून जातो. अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आहे ना, तो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. सोयरीक जमवताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपल्या जुन्या जाणत्या माणसाने सांगून ठेवलेले, ज्याची मुलगी करायची त्या मुलीची आई अगोदर पाहिजे, ज्याला मुलगी द्यायची त्या मुलाच्या अगोदर बाप पाहिजे. अर्ध जजमेंट तुम्हाला लगेच कळून जाईल. पोरांनो, बायकोला कधी खोटं बोलत नका जाऊ. आपण लय खोटं बोलायचा प्रयत्न करतो, पण बायको एवढी हुशार असते, तुमच्या सोबत राहती, एवढे दिवस काढते, ती तुम्हाला एवढी सोपी वाटली का? हा, ती मोकार काही विचारायला बावळत नाही ती. अरे ती लय हुशार प्राणी आहे, तिला जे माहित असतं तेच ती विचारत असती. तुम्ही किती खोटं बोलायचा प्रयत्न करा, ती पुऱ्या तुम्हाला ठेपेवच आणत असते. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, मला वेळच देत नाही, अशा म्हणणाऱ्या ताईंसाठी, अरे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्याच्यावर आहे, जो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातला हसू विसरून गेला, स्वतःचे स्वप्न विसरून गेला, स्वतः जगणं विसरून गेला. बायकोला त्रास देते, बायकोला त्रास देते, बायकोला त्रास देते, एवढंच म्हणतात लोक. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येते, तुमच्यावर संकट येतं ना, त्यावेळेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा फक्त बायको राहते, बायकोच साथ देते. सहज म्हणते, अहो काय घाबरता, काय टेन्शन घेता, मी आहे ना. अरे एवढ्या मोठ्या ताकदीने आधार देणारी फक्त बायको असते दादा. अरे नका घेऊ तिला सोनं, नका घेऊ तिला दागिने, दागिने नसताना सुद्धा राणी सारखी घरात राहते ना, ती आपली बायको असते दादा. गोष्ट लक्षात. प्रपंच चांगला व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करतो तो नवरा असतो, प्रचंड कष्ट उपसतो, प्रचंड अपमान सहन करतो, प्रचंड मेहनत करतो. कशासाठी? प्रपंच सुखी व्हावा म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
एवढा प्रयत्न करणारा नवरा असेल आणि जर भगवंताची भक्ती करणारी बायको जर असेल ना, की माझ्या नवऱ्याच्या कष्टाला यश येऊ दे भगवंता अशी म्हणणारी बायको ज्याच्या आयुष्यात आहे ना, त्याचं जीवन सुखी होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही, मला वेळच देत नाही, अशा म्हणणाऱ्या ताईंसाठी अरे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्याच्यावर आहे, जो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातला हसू विसरून गेला, स्वतःचे स्वप्न विसरून गेला, स्वतः जगणं विसरून गेला.